नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुस्लिम समाजासाठी ओबीसी आरक्षणात स्वतंत्र उपविभाग करा, शाकीर तांबोळी यांची मागणी। मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षात मिळावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तातडीने ओबीसी कोट्यात स्वतंत्र सबकोटा निर्माण करावा अशी मागणी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी केली। निवेदनात त्यांनी नमूद केलं की सध्या ओबीसी आरक्षणाचा बहुतांश फायदा काही प्रभावी जाती जमाती घेत आहेत। मराठा कुणबी समाजाचा समावेश झाल्याने मुस्लिम समाज अधिकच मागे पडला आहे। संविधानातील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा साहनी 1992 व दविंदर सिंह 2024 निर्णय उपविभाग वैध ठरवतात। तामिळनाडूत मुस्लिमांसाठी 3.5% सब कोटा आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात किमान 3% ते 5% मुस्लिम सब कोटा असावा अशी मागणी तांबोळी यांनी केली। सच्चर समिती व इतर आयोगाच्या अहवालानुसार मागास असूनही ओबीसी यादीबाहेरील मुस्लिम जातींनाही या सब कोटामध्ये समाविष्ट करावं असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। मुस्लिम समाजाची लोकसंख्या 11.5% असली तरी शिक्षण, नोकऱ्या व प्रतिनिधित्वात त्यांचा सहभाग नगण्य आहे। त्यामुळे सब कोटा निर्माण होणे ही सामाजिक न्यायाची गरज असल्याचे तांबोळी यांनी स्पष्ट केलं। यावेळी अकबर डाके, दिलावर शेख, रफिक मनेर, सद्दाम मोमीन, जावेद इबुशे, अय्याज इबुशे, मनसूर नायकवडी, रुस्तम शिकलगार आदी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।